जानेवारीचा एक टप्पा आहे. 20 तारखेला तुम्ही इथून निघणार आणि 26 जानेवारीला मुंबईत पोहोचणार, म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच तुम्ही आंदोलनाला बसणार आहात का? आम्ही चलत जाणार, इथून रातपाट करून जाणार आहे. ते चालत असताना थोडंफार मागं पुढं होईल, लोकांच्या हिशोबाने चालायला लागणार आहे. काही वयस्कर माणसं येत 26 तारीख पुढे पण जाऊ शकते. पुढं आम्ही मुंबईला चाललोत मरायला तयार आहे आरक्षणासाठी. त्या मागं पुढं काय गुंतलेलं नाही मराठ्यांचं. कोणाचं एखाद्याचं गुंतलं असेल ते मुद्दा मी विचारित असेल एखादं, त्याच्यात काही गुंतलेलं नाही. आम्ही एकदा अंतरवली सोडली की येताना मात्र आता आरक्षण आणणार. लोकांचा विचार करायला लागेल ना, का लोकांना पळून दमछाक करायचं. आम्ही 24ला काय हा बघ करायचं, जायचंच म्हणलं तर 26ला सुद्धा जाऊ शकतो, जायचंच म्हणलं तर 24ला सुद्धा जाऊ शकतो. तसंच ट्रॅक्टरात वाहनात बसायचं तसंच जायचं. त्याला काय जायचंच म्हणलं, पण लोकांचे बी हाल नाही झाले पाहिजे, सगळं शोधून करायचंय. आणि असं वाटलं होतं की 5-7 दिवसात पोहोचते, तर पोहोचू, काय झालं नाही तर लोकांच्या हिशोबाने. पण आता मुंबईकडे निघालोतच ना, येताना आरक्षणच घेऊन येऊ. किती दिवस कमी होऊ लागते, किती तास वाढत येत आणि किती कमी होते, याच्यापेक्षा चाललेत. माझ्या मराठा समाजाला माहिती आहे दिवसात काय नाही आमचं आणि तारखेत बी काय नाही आमचं. वैयक्तिक मराठा समाजाचा आमचा विषय, आमचं तारखेत काय नाही. आमचं आता मुंबईकडे कुच केली म्हणजे येताना आरक्षणच घेऊन यायचं. तारखेत काय नाही आमचं समाजाचं. एखाद्याला राजकारण त्यात करायचं असेल तर त्याचं असू शकतं. तारीख मागे घेतली, तारीख पुढे घेतली, तुला काय करायचं? ते नाव ठेवणारा कोण आहे? तुला काय करायचं? तारीख मागे घेतली, पुढे घेतली. आम्ही आमचं बघू मराठी, आम्ही आमचं धोरण, आमचं आरक्षण, आम्ही जिवंत आहेत तवर आमच्या लेकरांना आम्हाला आयुष्याचं आरक्षण मिळून द्यायचं. त्याच तारखेला गेल्या गेल्या काय ते गठुडं बांधून देणार आहे तो आमचं, हे धर लगेच आरक्षण. संघर्ष आम्हालाच करायचा आहे. उशिरा गेलं तरी आम्हालाच करायचं आणि लवकर गेलं तरी करायचं. तसं डोक्यातच घेतलं तर 20ला 21लाच पोहोचू शकतो. मग आम्ही हाय तसेच वाहनं जाऊन द्यायची. हा बरं 21ला गेल्या गेल्या मिळेल का मग? आणि 26ला बी गेल्या गेल्याच मिळेल का मग? आम्हाला तिथं थांबायचंच आता ठरवलेलं आहे. आम्ही घेऊच तर आम्ही सगळं गबाळ देतो. आता काय संघ घ्यायचं ती पहिल्या टप्प्यातच आम्हाला महिनाभर पुरण एवढं नेणार आहेत. आम्ही संपलं की दुसऱ्या टप्प्यात मागून लगेच दुसरा टप्पा तयार केला आम्ही. संपलं की लगेच गावकऱ्यांनी परत पोहोच करायचं. आता हालत नाहीत आम्ही. आणि मग त्या 26 20 25 काय होतलं, 20ला आम्ही आरक्षणासाठी गाव सोडतोय. आणि आम्ही मराठा समाज, आम्ही आईबाप जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंतच आम्ही मराठा समाजाला आरक्षण मिळून दिलं. माग पश्चात आमच्या पोरांच्या खूप हाल होऊ शकतात. जशा माग 7-8-9 पिढ्या बरबाद झाल्या. आयुष्याची समाजानं प्रॉपर्टी दिलेली, जमिनी दिलेल्या, तसं आयुष्याचं एकदा आरक्षण द्यायचं. त्यासाठी तारखे फिरकीत आमचं काही नाही भाऊ, मराठ्यांचं नाही. कोणाला राजकारण करायचं झालं बिनधास्त करा म्हणा. 20ला आम्ही अंतरावलीतून सोडणार आहेत, मुंबईच्या दिशेनं कूच करतो. मग ते 20 तारखेला पोहोचू शकतो, 23ला पोहोचू शकतो. ते आमच्या समाजाच्या धोरणानं, लोकांच्या धोरणानं आमचं आंदोलन चाललेलं नाही, चालणार सुद्धा नाही. धन्यवाद. धन्यवाद पाटील, धन्यवाद.